नमस्कार, आरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज मस्तपैकी एकदम छान असे शंकरपाळ्या बनवून दाखवणार आहे। माझ्या पद्धतीने एकदम खरपूस आणि खुसखुशीत असे बनवणार आहे। त्यासाठी मी हे घेतलेलं साहित्य त्यासाठी मी 1 किलो मैदा एकदम छानपैकी चाळून घेतलेला आहे। हे पिठी साखर पाव किलो घेतलेली आहे। हे गाईचं तूप पाव किलो घेतलेलं आहे। हे पाव किलो गाईचं दूध घेतलेलं आहे आणि मी ही वेलची पूड करून घेतलेली आहे। त्यातलं थोडेसे चिमूटभर टाकणार आहे। आता मी आपणास दाखवते, मी जे करते ते आपणास आता मी दाखवणार आहे। हे पाव किलो दूध आहे। पाव किलो दुधामध्ये मी हे पाव किलो तूप घालणार आहे। ज्यादा भी नाही कमी भी नाही, आपण 1 किलोला पाव किलोच घालायचं। ज्यादा भी घालायचं नाही, मग तुटत्यात, आणि कमी भी घालायचं नाही, कडक होत्यात। हे दुधामध्ये घातल्यानंतर आपण ही पाव किलो पिठी साखर घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये आता वितळण्यासाठी घालूया। हे खडे सगळे वितळून जातात त्याच्यामध्ये। हे सगळं वितळल्यानंतर आपल्याला कडक करून घ्यायचं नाही, कोमटच घ्यायचे मळायला। हे वितळून गेल्यानंतर आपण आता हे हलवून वितळून घेऊया। साखर मी वितळून घेतलेली आहे। जास्त गरम आपल्याला करायची नाही, जास्त गरम केल्यानंतर कडक होते शंकरपाळ्या। हे माझे वितळून झालेले आहे साखर, एकदम बघा कडक केलेलं नाही। आता मी हे पीठ मळायला घेते। हे 1 किलो पीठ आहे माझं। थोडं थोडं लागेल तसं मी मळते। थंड पण होऊन द्यायचं नाही, गरम गरम असतानाच आपण हे पिठात घ्यायचं, मळ घालून घ्यायचं। एकदम छान खुसखुशीत होणार आहेत बघा ह्या शंकरपाळ्या। वास किती छान सुटलाय बघा। मी सगळंच घेते आणि ते पीठ ह्याच्यामध्ये घालून सगळं मळून हे पीठ मी आता ठेवलेलं सगळं पीठ त्याच्यामध्ये घेतलं। आता हे मी वेलचीची पूड करून घेतली होती। 1 चमचा वेलचीची पूड टाकते, म्हणजे वास एकदम छान येतो। आता मी हे सगळं एक जीव करून मळून घेते, नंतर आपणास दाखवते। मी पीठ मळून घेतलेलं आहे, त्यातलं अर्ध मी आता करायला घेतलेलं आहे, अर्ध थोड्या वेळानंतर मी करणार आहे। त्यातील मी एक गोळा आता काढून घेतलेला आहे। हे माझं पीठ जादा आपण भिजवायचं नाही, जादा भिजवल्यानंतर त्यातील तूप आहे तो घट्ट होतं, म्हणून लगेच गरम गरम असताना करायचं। आता हे मी आपणास कापून दाखवते। सुरीने कापा किंवा उलटने कापायला जे काय आपल्या जवळ असेल त्याने कापा, कटरने कापा। हे असे आपल्याला छोटे छोटे शंकरपाळ्या करायचे। आपण पूर्ण रेग बी मारून अशी घेऊ शकतो, पण मला काही एवढी घाई नाही झालेली, म्हणून मी एकदम शिस्तीने करते। खाण्यास एकदम छान लागतं, तुम्ही एक करून पहा। हॉटेलपेक्षाही छान लागतं घरी केलेलं। आपण घरी आपलं तेल चांगलं असतं, सगळं साहित्य चांगलं असतं, ताजं असतं, म्हणून घरीच करा तुम्ही दिवाळीला। मी आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। माझं तेल गरम झालेलं आहे। मी ही पिठाची गोळी टाकलेली ती वरती आलेली आहे बघा, म्हणजे माझं तेल छानपैकी गरम झालेलं आहे। आता मी शंकरपाळ्याच्या मध्ये टाकत आहे।
आता हे शंकरपाळ्या सगळ्या वर आल्यानंतर आपण ते हलवूया. बाद झाले आता, नंतर एवढे टाकूया. मी अजून सगळ्या करून घेतल्या नाही, थोड्याच करून घेतलेल्या, तेवढ्या करणार आहे. जादा हलवायचं नाही, नाहीतर तुटतात. थोडे लालसर दिसायला लागले की मग आपण उलटे करूया. थोडे बुडबुड याचे कमी झाले की उलटे करायचे. हे बघा आता ह्याला मस्तपैकी कलर यायला लागलेला आहे. आपण पूर्ण दुधात मळल्यामुळे एकदम छान बिस्किटासारखं झालेलं आहे बघा. हे आता मी काढून घेते. किती खरपूसन छान झाल्यात बघा, कुरकुरीत. आता हे मी सगळे घालते बघा. हे बघा तेल गरम झाल्यामुळं हे बघा मस्त पैकी व्हायला लागलेले. तेल छान आपलं गरम झालेलं आहे. आता हे छान खुसखुशीत झाले बघा. तेलात फुटत नाही, काही नाही. परफेक्ट त्याला तूप बसलेलं आहे, दूध बसलेलं आहे, साखर बसलेली आहे. आणि जर फुटत असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडा मैदा घालून मिक्स करून मळू शकतो. म्हणून आपण पहिले एक वेळ तळून बघायचं. तर माझं हे तळून झालेलं आहे. हे माझं एकदम परफेक्ट झालेले आहेत. हे बघा छान झालेले आहे. आता मी हे काढून घेते बघा. किती बेस्ट फुगलेले आणि किती छान झालेले आहेत बघा. मी आता हे काढून घेते. एकदम मी सोपी पद्धत दाखवलेली आपणास, आपण नक्की करा. हे माझे 1 किलो मैद्याचे शंकरपाळ्या करून तयार झालेले आहेत. हे बघा किती खुसखुशीत आणि किती चांगले झालेले आहेत. तुम्ही एक वेळ नक्की करून पहा. एकदम खुसखुशीत झालेले आहेत बघा. एकदम छान झालेले खुसखुशीत. खाण्यास पण एकदम तोंडात घातल्या विरघळणार अशी शंकरपाळे झालेले. तुम्ही एक वेळ नक्की करून पहा. आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. थँक्यू.